रस्त्यांचा जो तुम्ही विषय सांगितलात, म्हणजे खरं तर रस्त्यांच्या विषयासाठी म्हणून तुम्ही बाहेर पडलेलात, तर जवळपास 10-12 वर्ष तिथं नवीन रस्ता बनला नाहीये, अशी परिस्थिती आहे. तर त्याच्यावर नक्कीच मला ऐकायला आवडेल की का का विकास पोहोचू शकला नाही? वृषाली, ते म्हणजे आता आपण बघितलं, महानगरपालिका 2009ला स्थापन झाली आणि त्यानंतर MMRDAने काही रस्ते केले होते. आता 2009 ते 2025 15 वर्ष झाली. 2009-10च्या काळामध्ये रस्ते झाले असतील. त्यानंतर त्या रस्त्यांवरती फक्त पॅचवर्कचंच काम सुरू होतं. त्यामुळे आता जी दुर्दशा आहे रस्त्यांची ती त्या त्या गोष्टी कारणीभूत आहेत की फक्त पॅचवर्क पॅचवर्क पॅचवर्क. आणि आता शहरीकरण इतकं वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्या रस्त्यांवरची वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून वसईतले सगळ्या रस्त्यांची आता चाळण झालेली आहे. तर त्याला काही आम्ही आत्ता आलेलं सरकार जबाबदार नाही आहे, पण कोण जबाबदार असतील ते असतील. पण आता आमचं काम आहे की काम करणं. त्यामुळे जे प्रलंबित प्रस्ताव महानगरपालिकेने MMRDAकडे 4-5 वर्ष झाली प्रस्ताव दिले होते काँक्रिटीकरणाचे, तेही त्यालाही काही गती मिळत नव्हती. मग त्या कामांना गती देऊन त्या प्रस्तावाचे आता आम्ही केलेली आहे, त्याचे सुधारित प्रस्ताव दिलेले आहेत आणि त्याचं आता काम MMRDAचं सुरू आहे. पण आता MMRDAचे रस्तेसुद्धा व्हायला वेळ लागतील, तीही प्रोसेस मोठी असते. तर म्हणून आता आपण महानगरपालिकेच्या निधीमधनं 14 रस्त्यांची मान्यता घेतलेली आणि ते सगळे रस्ते आता खडीकरण डांबरीकरणाच्या माध्यमातून ते रस्ते करतो. पॅचवर्कचे जे मी तुम्हाला म्हटलं की जे आधीचे पॅचवर्क करत होते आणि थूकपट्टी लावण्याची जी सगळी कामं केलीत, त्यांना महानगरपालिकेने त्या कॉन्ट्रॅक्टदारांना नोटिसा काढलेल्या आहेत आणि आता नवीन नवीन लोकांना घेऊन हे पॅचवर्कची पण कामं आता सुरू झालेली आहेत. त्याच्यामुळे आता जी लोकांची बोंब होती की रस्ते रस्ते रस्ते, तर येणाऱ्या काही कालावधीमध्ये रस्तेही होतील. कारण मेमध्ये सुरू झालेला पाऊस अगदी गेल्या आठवड्यापर्यंत होता, तर त्यामुळे काही नैसर्गिक अडचणी पण होत्या. पण आता मला असं वाटतं सगळं सुरळीत, रस्ते पण सुरळीत सगळे सुरू होतील.